नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. थंडीचे दिवस असले की बाजारामध्ये गाजर हे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतातच. गाजर घरी असले म्हणजे मुलांचा हट्ट असतोच की आठवड्यातून एकदा तरी गाजर हलवा झालाच पाहिजे. त्यासाठी मस्त असा आज आपण गाजराचा हलवा तयार करणार आहोत. तोही खूप कमी साहित्यात आज आपण आणि खूप कमी वेळेमध्ये हा गाजराचा हलवा तयार करणार आहोत. गाजर हलवा बनवणे खूप सोपं आहे. सहज तुम्ही घरच्या साहित्यात हा गाजर हलवा तयार करू शकता. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी गाजर हलवा बनवण्यासाठी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून किसून घेतलेले आहेत. त्यासाठी 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि तूप. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप घालूयात. तूप छान असे गरम झाले की यामध्ये आपण किसलेले गाजर घालूयात. हे सर्व गाजर तुपामध्ये छान असे मिक्स करून घेऊयात. तुपामध्ये गाजर छान असे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे जे गाजरामध्ये पाण्याचे प्रमाण असते ते कमी होते. गॅस हा मीडियमच ठेवायचा. अगदी 2 मिनिटं हे गाजर छान असे तुपामध्ये मिक्स करायचे, म्हणजे यातील पाण्याचे प्रमाण हे कमी होते. पहा, 2 मिनिटं आपले गाजर परतून झालेले आहे. यामध्ये आता आपण दूध घालूयात. दूध तुम्ही कोणतेही वापरू शकता. दूध हे या हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. दूध घातल्यामुळे याचा रंग थोडासा बदलतो. आता हे सर्व दूध आटेपर्यंत हा गाजर हलवा शिजवून घ्यायचा. दूध घातल्यामुळे गाजर एकदम मऊ होते. तुम्ही गाजर हलवा बनवताना खव्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा दूध पावडरीचाही वापर करू शकता. दूध घातले की हे सर्व मिश्रण सतत हलवत राहायचे. काही जण हा हलवा कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेतात. तुम्ही कोणत्या पद्धतीने गाजर हलवा तयार करता हे नक्की कमेंट करून सांगा. दुधामध्ये थोडेसे शिजवून झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी आपण साखर घालूयात. साखर घातले की याला आणखी पाणी सुटते. ही साखर सुद्धा या गाजरासोबत मिक्स करून घेऊयात. साखर घातल्यामुळे याला पाणी सुटते आणि हलवा थोडासा पातळ होतो. पण पुन्हा एकदा आपण ह्या साखरेच्या पाण्यामध्ये हा गाजर हलवा शिजवून घेतोय, म्हणजे आणखी हा मऊसूत होतो. गॅस हा मीडियमच ठेवायचा. पहा, साखरेचे आपल्याला पाणी झालेले दिसत आहे. त्यासाठी आपण 10 मिनिटासाठी हा गाजर हलवा झाकून ठेवणार आहोत. पहा, 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढूयात. पहा, आणखी गाजरामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आहे. हे साखरेचे पाणी आपण पूर्णपणे आटवून घेणार आहोत. हा गाजर हलवा थोडासा शिजून झालेला आहे, तर आपण यामध्ये जे ड्रायफ्रुट्स घेतले होते, काजू, बदाम, मनुके, हे सर्व घालूयात. याच्याने टेस्ट सुद्धा खूप छान येते. हे सर्व छान असे मिक्स करून घेऊयात. ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर सुद्धा यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी दिसत आहे. त्यामुळे आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर झाकण काढून पाहूयात. पहा, यातील पाण्याचे प्रमाण कमी झालेले आपल्याला दिसून येते. हे सर्व छान असे मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करत असताना थोडेसे आपण हे मॅश करून घेणार आहोत. असं केल्याने याला छान अशी टेस्ट येते आणि हलवा सुद्धा मऊसूत होतो. पहा, आणखी आपल्याला गाजर हलवा 5 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करू शकता. थोडासा मॅश करून घेतल्यामुळे थोडासा मऊ होतो. मॅश करून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालूयात. वेलची पूड घातल्यामुळे याला वास खूप छान येतो. वेलची पूड सुद्धा ही छान मिक्स करून घ्यायची. पहा, पुन्हा एकदा साखरेचे पाणी सुटलेले होते, ते सुद्धा यातील कमी झालेले आपल्याला दिसून येते. पहा, यातील पाणी कमी झाल्यानंतर वरून थोडेसे 2 चमचे तूप घालूयात. वरून थोडेसे असे तूप घातल्यामुळे गाजराला खूप छान अशी टेस्ट येते आणि तूप सुद्धा यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. सर्व एकजीव करून घ्यायचे. आणखी थोडेसे यातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ द्यायचे.
म्हणजे आणखी थोडासा हा हलवा घटसर होतो. जेवढे तुम्ही घटसर हलवा बनवाल तेवढे जास्त दिवस हा हलवा टिकतो. हा हलवा आपण 4 ते 5 दिवस सहज टिकवू शकतो. त्यासाठी यातील सर्व पाण्याचे प्रमाण कमी करून घ्यायचे. त्यासाठी हा हलवा भरपूर प्रमाणात शिजवून घ्यायचा. जेवण करताना जर भरपूर प्रमाणात तूप आणि ड्रायफ्रुट्स घातलेला गाजर हलवा असेल तर जेवण सुद्धा खूप जाते. मऊसूत आणि स्वादिष्ट असा आपला गाजर हलवा जवळजवळ तयार झालेला आहे. आणखी आपण 2 मिनिटं हा हलवा शिजवून घेऊयात. पहा, गाजराला आपल्या थोडासा घटसरपणा आलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि गाजर हलवा थंड करूयात. पहा, मस्त चविष्ट आणि स्वादिष्ट आपला मऊ लुसलुशीत दाणेदार हा गाजर हलवा आपला तयार आहे. खूप कमी साहित्यात हा गाजर हलवा तयार होतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आता वरून थोडेसे आपण आणखी ड्रायफ्रुट्स घालूयात. काही जणांना गरम गरमच असा गाजर हलवा खायला आवडतो, तर काही जणांना फ्रीजमध्ये ठेवून थंड करून हा गाजर हलवा खायला आवडतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत, झणझणीत आणि चटपटीत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनल पाहत राहा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.